नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मी आज बनवलेले आहे तिथे पोटॅटो स्टिक्स। ही रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या वेळी झटपट अशी करून खाऊ शकता। एकदम सोपी रेसिपी आहे ही। लहान मुले तर खूप आवडीने खातात, पण मोठी माणसे देखील हे पोटॅटो स्टिक्स खूप आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 4 बटाटे एकदम मऊ असे उकडून घेतलेले आहेत। ही रेसिपी बनवताना बटाटा एकदम मऊ असाच उकडून घ्यायचा आहे। आता हे बटाटे मी छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहे। तुम्ही हे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश पण करून घेऊ शकता, पण मी हा किसून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा बटाटा मी किसून घेतलाय। आता याच्यात मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। अर्धा चमचा मी धना पावडर टाकून घेतली आणि थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता याला आणखीन छान चव येण्यासाठी मी याच्यात अर्धा चमचा सुहानाचा किचन किंग मसाला टाकून घेणार आहे आणि 2 मोठे चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालून घेते। चांगलं असं हे एकजीव करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून तेल लावून हे पहा, अशा पद्धतीने याच्या स्टिक्स तयार करून घ्यायच्या। आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण याच्या स्टिक्स तयार करून घेऊ शकतो, पण थोड्याशा पातळच करायच्या, म्हणजे आतून छान तळल्या जातात। इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय। तेल छान गरम झालं की ह्या स्टिक्स मी याच्यात तळून घेणार आहे। हे पहा, तेल छान असं गरम झालंय। याच्यात एक एक करून ह्या स्टिक्स सोडून घ्यायच्यात। या स्टिक्स तळताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, म्हणजे या आतून छान तळल्या जातात। अधूनमधून झाऱ्याच्या साहाय्याने छान अशा पलटून या तळून घ्यायच्या। हे पहा, एकदम क्रिस्पी अशा ह्या स्टिक्स तयार झालेल्या आहेत। इथं मी बाकीच्या राहिलेल्या पण स्टिक्स अशाच पद्धतीने तयार करून घेते। हे पहा, अगदी कमी वेळेत छान अशी आपली ही पोटॅटो स्टिक्स तयार झालेली आहे। खायला अगदी क्रिस्पी आणि टेस्टी झालेली आहे। ही स्टिक्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज सोबत खाऊ शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।